students. We have started second unit, that is the bonding in solids, from our paper solid state physics. In that first lecture, introduction मध्ये आपण पाहिलेलं आहे that depending upon the which type of chemical bond or which type of dominant chemical bond is present in the solids, depending upon that we can classify the solids. Okay, त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे टाइप्स ऑफ बॉन्ड्स मध्ये देयर आर टू टाइप्स ऑफ बॉन्ड्स वी हॅव सीन. फर्स्ट इज स्ट्रॉंग बॉन्ड्स, त्याच्यामध्ये आयनिक बॉन्ड, कोव्हॅलेंट बॉन्ड आणि मेटॅलिक बॉन्ड, अँड देयर इज सेकंड विकर बॉन्ड्स और सेकंडरी बॉन्ड्स, त्याच्यामध्ये वंडर वॉल्स बॉन्ड अँड हायड्रोजन बॉन्ड. So today we are going to start that what is ionic bond and how the ionic bond is formed. Then we will see the example of ionic bond. Then finally we are going to study properties of ionic bonds or properties of the ionic crystals. Okay, so first we will study or we will learn the definition of ionic bond or how the ionic bond is formed. Okay, so definition of the ionic bond is this, that ionic bond is formed by the actual transfer of electron from one atom to the other. Okay, how ionic bond is formed? By the actual transfer of electron from one atom to the other, so that each atom acquires a stable electronic configuration nearest to the similar to the or nearest to the similar inert gas atom. Okay, ionic bond is formed by the actual transfer of electron from one atom to the other, so that each atom acquires stable electronic configuration similar to the nearest inert gas atom or noble gas atom. Okay, so this is the definition of the ionic bond. याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे आणि तुम्हाला माहिती आहे कुठली केमिकल बॉन्डिंग कशावरती डिपेंड असते? डिपेंडिंग अपॉन दी अरेंजमेंट ऑफ आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणजे त्याच्या कुठल्याही ॲटमच्या आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे त्यावरती काय डिपेंड असणार आहे आपला तो केमिकल बॉन्ड डिपेंड असणार आहे. तर आयनिक बॉन्ड कशामुळे म्हणतात आपण की ज्या ठिकाणी और इन द केमिकल बॉन्डिंग इज ऍक्च्युअल ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस. ज्या ठिकाणी और ज्या बॉन्डिंग मध्ये ऍक्च्युअल ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन होणार आहे त्या बॉन्डिंगला काय म्हणायचंय? आयनिक बॉन्ड. ओके, अँड द क्रिस्टल्स फॉर्म्ड बाय दिस आयनिक बॉन्डिंग आर कॉल्ड एज आयोनिक क्रिस्टल. ह्या टाईपच्या बॉन्डिंग मधून जे क्रिस्टल्स फॉर्म होणार आहेत त्या क्रिस्टल्सला आपण काय म्हणणार आहोत? वी कॉल्ड इट एज आयोनिक क्रिस्टल्स. ओके, तर यामध्ये बघा दोन ऍटम्स आपण पाहिले, म्हणजे दोन ऍटम्स यात इन्व्हॉल्व असतात. तर त्याच्यामध्ये जो ऍटम इलेक्ट्रॉन डोनेट करतो, द ऍटम which gives electron or donate the electron, the atom which donate electron becomes electropositive. जो एटम इलेक्ट्रॉन डोनेट करतोय किंवा दुसऱ्या एटमला देतोय तो एटम काय होणार आहे? इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. सो दॅट बिकम electro positive or that become electropositive ion. Then the other atom which gains that electron or accept that electron, gains the electron, becomes electronegative. तो काय बनणार आहे? इलेक्ट्रो नेगेटिव्ह बनणार आहे. ओके,
सेम मध्ये म्हणजे आयनिक बॉन्ड फॉर्म होताना दोन ऍटमचे काय असतील पेअर असतील. एक ऍटम काय करेल त्याचं स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नियरेस्ट टू द नियरेस्ट नोबल गॅस ऍटमचं इलेक्ट्रॉनिक म्हणजे स्टेबल होण्यासाठी तो काय करणार आहे इलेक्ट्रॉन डोनेट जो करेल त्याला काय म्हणायचंय इलेक्ट्रो पॉझिटिव्ह और that become electropositive and which accept that electron becomes electronegative. ओके तर यामध्ये बघा दोन टाइपचे कुलम्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन यामध्ये असते. ओके तर आयनिक बॉन्ड फॉर्म झाल्यानंतर त्याच्यामध्ये दोन टाइपचे कुलम्बिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतील. फर्स्ट इज कुलम्बिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन अपोजिटली चार्ज्ड आयन्स. म्हणजे आयनिक बॉन्ड फॉर्म झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे दोन टाइपचे आयन्स फॉर्म होणार आहेत. फर्स्ट इज इलेक्ट्रोपॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह आयन्स असतील आणि काही निगेटिव्ह आयन्स असतील. तर त्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स मध्ये काय असणार आहे दोन टाइपचे कुलम्बिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहेत किंवा दोन टाइपचे कुलम्बिक फोर्सेस असणार आहेत. फर्स्ट टाइप ऑफ Coulombic force is Coulombic force of attraction between oppositely charged ions, that is positive and negative charge. याच्यामध्ये काय असणार आहे हे अपोजिट चार्ज आहेत त्यामुळे याच्यामध्ये काय असणार आहे Coulombic force of attraction असणार आहे. आणि on the other hand there is Coulombic force of repulsion between the ions of the same sign. म्हणजे सेम साइनचे जे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आयन्स असतील तर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मध्ये काय असेल कुलम्बिक फोर्स ऑफ रिपल्शन असेल. तसंच सिमिलरली निगेटिव्ह मध्ये कुलम्बिक फोर्स ऑफ रिपल्शन असेल. परंतु जो कुलम्बिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन अपोजिटली चार्ज आयन्स आहे तो काय करेल दॅट विल डॉमिनेट ओव्हर दी कुलम्बिक फोर्स ऑफ रिपल्शन बिटवीन द सेम साइन. म्हणजे जे काही कोहेसिव्ह फोर्स ऑफ एनर्जी आहे कोहेसिव्ह फोर्स मध्ये आपल्याला माहिती आहे त्याची डेफिनेशन काय आहे द ऍटम्स ऑफ द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द सिमिलर ऍटम्स त्याला काय म्हणायचंय ऑर द सेम ऍटम्स ऑफ द सॉलिड्स त्याला काय म्हणायचंय कोहेसिव्ह फोर्स. सो मेन सोर्स ऑफ कोहेसिव्ह फोर्स काय असेल मग दॅट विल बी प्रायमरी तो फोर्स काय असेल किंवा दॅट फोर्स विल बी Coulombic force of attraction between the oppositely charged ions over the or it dominates over the Coulombic force of repulsion between the same ions or same signs. ठीक आहे तर प्रायमरीली किंवा सोर्स ऑफ कोहेसिव्ह एनर्जी काय असेल ना Coulombic force of attraction between the oppositely charged ions. ओके आणि आपल्याला माहिती आहे जो इलेक्ट्रॉन डोनेट करतो दॅट बिकम्स इलेक्ट्रोपॉझिटिव्ह अँड विच ऍक्सेप्ट दॅट इलेक्ट्रॉन बिकम्स इलेक्ट्रोनिगेटिव्ह. इथपर्यंत ठीक आहे. डेफिनेशन कळाली आहे आयनिक बॉन्डची. द आयन और द एटम और आयनिक बॉन्ड इज फॉर्म्ड बाय द actual transfer of electron from one atom to the other so that each atom acquires a stable electronic configuration similar to the nearest noble gas atom or inert gas atom, and the crystal formed by this type of ionic bonding are called as ionic crystal. That crystal ला काय म्हणायचंय this type of crystal formed by the ionic bond are called as ionic crystals. Okay, so these are called ionic crystals. इथपर्यंत कळालंय. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की याचे एक्झाम्पल पाहणार आहोत. त्याच्या आधी हे लक्षात आलंय आयनिक क्रिस्टल हे आयनिक बॉन्ड मुळे जे क्रिस्टल्स फॉर्म होतात त्याला म्हणायचं आहे आयनिक क्रिस्टल. त्याच्यानंतर याची जी कोहेसिव्ह जे बाइंडिंग एनर्जी असते बाइंडिंग एनर्जी ऑफ दिस आयनिक क्रिस्टल इट लाइज बिटवीन 5 to 10 electron volt. Binding energy of ionic crystals
lies between binding energy of ionic crystal lies between 5 to 10 electron volt. तुम्हाला बाइंडिंग एनर्जी ची डेफिनेशन ऑलरेडी मी सांगितलेली आहे और you know very well that which the energy required to break that bond is called as binding energy, or the energy required to hold that atoms together are called as the binding energy. तर आयनिक क्रिस्टल ची बाइंडिंग एनर्जी कशाच्या मदत असते? इट लाइज बिटवीन द 5 to 10 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ओके, तर याचा एक्झाम्पल पाहणार आहोत आपण. एक्झाम्पल ऑफ आयनिक क्रिस्टल्स. So the best example of the ionic crystal is the sodium chloride crystal. Example of ionic crystal is sodium chloride crystal. Okay, so how the sodium chloride crystal is formed? त्याच्या आधी आपल्याला माहिती आहे सोडियम एटम, जैसे कि एटॉमिक नंबर काय आहे? इट्स एटॉमिक नंबर इज 11 आणि याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे? द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द सोडियम एटम इज 1s2 2s2 2p 1s2 2s2 3s2 2p6 1s2 2s2 2p6 and 3s1. ओके, म्हणजे सोडियमच्या आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये किंवा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहे? एक व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सोडियमच्या आउटर इलेक्ट्रॉनिक ऑर्बिट मध्ये आहे. सेम क्लोरीनचा ऍटॉमिक नंबर काय आहे? क्लोरीन इज हॅविंग द ऍटॉमिक नंबर 17 and its electronic configuration you know very well that 1s2 2s2 2p6 3s2 and 3p5. Okay, so this is the atomic number of chlorine, atomic electronic configuration of chlorine, and this is the electronic configuration of sodium. If we look carefully that sodium is having the one valence electron in 3s orbit, तो valence electron जर त्याने डोनेट केला तर काय होईल? the sodium atom becomes or it becomes stable or it acquires the stable electronic configuration similar to neon atom. सोडियम ने जर त्याचा आउटर इलेक्ट्रॉन जर डोनेट केला तर it becomes stable or it acquires the stable electronic configuration similar to neon atom. Same क्लोरीनच्या आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये काय आहे? 3p शेल मध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. तर त्याला स्टेबल होण्यासाठी काय लागेल? इट रिक्वायर्ड 1 इलेक्ट्रॉन. तो इलेक्ट्रॉन काय करेल? तो दिस इलेक्ट्रॉन donated by sodium atom, that electron chlorine atom will accept. क्लोरीन एटम काय करेल? तो डोनेट केलेला जो सोडियम ने जो 3s ऑर्बिट मधला जो व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे, एक इलेक्ट्रॉन जो डोनेट केला तो काय करेल? that electron will be accepted by or gained by the chlorine atoms and it becomes stable. Okay, or it acquires, chlorine atom acquires stable electronic configuration similar to argon atom. So how it is formed we will do. So sodium में क्या करें? It donate the valence electron and it becomes sodium positive ion. So it becomes sodium positive ion and its electronic configuration now becomes 1s2 2s2 2p6. Okay, so this is similar to
निऑन ॲटम. निऑनचा ॲटॉमिक नंबर काय आहे या ठिकाणी 10 आहे. सिमिलरली क्लोरीन काय करेल आपल्याला माहिती आहे, जो इलेक्ट्रॉन डोनेट करतो दॅट बिकम इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. या ठिकाणी एक इलेक्ट्रॉन डोनेट केलेला आहे म्हणून त्याच्यावरती 1 पॉझिटिव्ह चार्ज आपण दिलेला आहे, दॅट इज सोडियम पॉझिटिव्ह आयन. सिमिलरली क्लोरीन ॲटम काय करणार आहे, तो डोनेट केलेले इलेक्ट्रॉन काय करेल, तो ऍक्सेप्ट करणार आहे अँड इट बिकम्स क्लोरीन निगेटिव्ह आयन. ओके, म्हणजे याचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होणार मग 1s2 2s2 2p6 3s2 3p6. Okay, so this electronic configuration of the chlorine negative ion of chloride ion is similar to which atom? Similar to argon atom. त्याचा atomic number काय आहे 18 आहे. लक्षात आलं का? In this way, sodium positive ion and chlorine negative ion are formed. And it is having sodium वरती किती चार्ज आहे 1 पॉझिटिव्ह चार्ज आणि क्लोरीन वरती 1 निगेटिव्ह चार्ज. मग हे काय झाले, दोघं पण आयन्स काय झाले, सोडियम पॉझिटिव्ह आयन अँड क्लोराइड आयन आर अपोजिटली चार्ज. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय असणार आहे आपल्याला माहिती, दोन अपोजिट चार्जेस असतील तर त्यामध्ये काय असतो कुलोम्बिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सो कुलोम्बिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज देअर बिटवीन sodium positive ion and chlorine negative ion and that binds together. ते दोघं पण ऍटम काय होतील मग that will be binding bound together. म्हणजे दोघं पण काय असतील ते एकत्र फॉर्म होतील और त्याच्यामध्ये बॉन्ड फॉर्म होईल बिटवीन सोडियम पॉझिटिव्ह आयन अँड क्लोरीन निगेटिव्ह आयन. त्या बॉन्डला आपण काय म्हणायचंय आयोनिक बॉन्ड अँड द क्रिस्टल दॅट इज sodium chloride crystal formed by that ionic bond is called as ionic crystal. ठीक आहे, लक्षात आलं काय? दोघं पण काय झाले अपोजिटली चार्ज आहेत आणि अपोजिट चार्जेस मध्ये काय करतात, दे विल अट्रॅक्ट इच अदर. म्हणजे त्याच्यामध्ये काय असेल कुलोम्बिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल जो की त्याला काय करेल एकत्र ठेवेल और दॅट विल बाइंड टुगेदर दिस अपोजिटली चार्ज्ड आयन्स अँड द आयोनिक क्रिस्टल इज फॉर्म. ओके, ते लक्षात आलं का तुम्हाला? So this is the example of ionic crystal, that is sodium chloride crystal. ठीक आहे, तर याच्यामध्ये अजून एक बघा, जर आपण याची अरेंजमेंट बघितली, अरेंजमेंट ऑफ सोडियम क्लोराइड क्रिस्टल. याची अरेंजमेंट कशी असेल सोडियम क्लोराइड क्रिस्टलची, दॅट इच सोडियम पॉझिटिव्ह आयन इज सराउंडेड बाय 6 क्लोरीन निगेटिव्ह आयन. अरेंजमेंट ऑफ दी सोडियम क्लोराइड क्रिस्टल कशी असेल बघा, लक्षात ठेवा. हे काय झालं, इतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन प्रत्येकाने काय केलंय, नियरेस्ट नोबेल गॅसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अक्वायर केलंय आणि प्रत्येक काय झालाय, जो इलेक्ट्रॉन डोनेट करतोय म्हणजे सोडियम मध्ये तो इलेक्ट्रो पॉझिटिव्ह झाला, ज्यांनी तो इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केलाय तो इलेक्ट्रो निगेटिव्ह झाला आणि दोघं पण अपोजिटली चार्ज आहेत म्हणून कुलोम्बिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द अपोजिटली चार्ज्ड आयन्स अँड दॅट विल बाइंड them टुगेदर अँड द बॉन्ड फॉर्म बाय दिस आयोनिक बॉन्ड फॉर्म झाला म्हणून त्याला म्हणायचंय आयोनिक क्रिस्टल. आता याची अरेंजमेंट कशी असते बघा, each sodium positive ion is surrounded by 6 chlorine negative ions. प्रत्येक सोडियम पॉझिटिव्ह आयनच्या सराउंडिंग मध्ये काय असतात, सराउंडिंग मध्ये 6 क्लोरीन निगेटिव्ह आयन्स असतात. सिमिलरली each chlorine negative ion is surrounded by 6 sodium positive ions. ओके, याच्यामध्ये बघा each sodium arrangement of sodium chloride crystal तुम्हाला सांगतो हाऊ दिस इज अरेंज.
each sodium positive ion is surrounded by 6 chloride ions, and similarly on the other hand, each chlorine negative ion is surrounded by the 6 sodium positive ion. Oppositely म्हणजे दोघं पण opposite म्हणजे सोडियम पॉझिटिव्हच्या सराउंडिंग मध्ये 6 क्लोरीन निगेटिव्ह आयन आणि प्रत्येक सोडियम क्लोराइडच्या आयनच्या सराउंडिंग मध्ये 6 number of sodium positive ion. Therefore, coordination number of each ion is 6. कोऑर्डिनेशन नंबरची डेफिनेशन आपण फर्स्ट युनिट मध्ये दॅट क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये पाहिलेली आहे. दॅट नंबर ऑफ नियरेस्ट नेबरर्स टू द ॲटम इज कॉल्ड ॲज कोऑर्डिनेशन नंबर. मग आपल्याला माहिती आहे प्रत्येक आयनच्या सराउंडिंग मध्ये किती आयन्स आहेत, अपोजिटली चार्ज 6 आयन्स आहेत. टू मेंटेन द चार्ज न्यूट्रॅलिटी. चार्ज न्यूट्रॅलिटी ओव्हरऑल प्रत्येक क्रिस्टल मध्ये काय पाहिजे, न्यूट्रल पाहिजे. इट शुड बी न्यूट्रल. To maintain that charge neutrality, each sodium positive ion is surrounded by chlorine negative ion. Similarly, each chlorine negative ion is surrounded by 6 number of sodium positive ion. Therefore, coordination number of each ion is 6. ठीक है? Coordination number ची definition आपण पाहिलेली फर्स्ट युनिट मध्ये. That number of nearest neighbors to the ion is called as coordination number. मग coordination number सोडियम NaCl क्रिस्टल मध्ये त्या स्ट्रक्चर मध्ये कोऑर्डिनेशन नंबर प्रत्येक आयनसाठी झाला मग इट इज 6. ओके. त्याच्यानंतर अरेंजमेंट ऑफ सोडियम क्लोराइड क्रिस्टल वी विल सी. हे लक्षात आलं का हाऊ द बॉन्ड इज फॉर्म बिटवीन सोडियम क्लोराइड क्रिस्टल. सोडियम क्लोराइड क्रिस्टल मध्ये कसा बॉन्ड फॉर्म झाला हे लक्षात आलंय. सोडियमला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती आहे, 1s2 2s2 2p6 3s1. हा आउटर इलेक्ट्रॉन जर त्याने डोनेट केला तर इट विल अक्वायर द सेम इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन टू द निऑन ॲटम. म्हणजे हा काय इलेक्ट्रॉनिक म्हणजे इट बिकम्स स्टेबल. तसंच सिमिलरली क्लोरीनला एक इलेक्ट्रॉन पाहिजे टू मेंटेन इट्स म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्टेबल होण्यासाठी स्टेबिलिटी फॉर्म करण्यासाठी त्याला एक इलेक्ट्रॉन पाहिजे. मग तो हा इलेक्ट्रॉन काय करेल, सोडियमने इलेक्ट्रॉन डोनेट केलेला हा क्लोरीन ॲटम काय करणार आहे, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणार आहे अँड इट बिकम्स स्टेबल सिमिलर टू द आर्गॉन ॲटम. आणि दोघांमध्ये पण काय होणार आहे, अपोजिट चार्ज फॉर्म होणार आहे अँड दे विल अट्रॅक्ट इच अदर अँड द आयनिक बॉन्ड इज फॉर्म. ओके. आता याची आपण अरेंजमेंट पाहणार आहोत. So, atomic arrangement of the sodium chloride crystal. तर याच्यामध्ये पहा this is the arrangement of sodium chloride crystal. So these are chloride ions. Then these are sodium positive ions. याच्यामध्ये बघा each chlorine negative ion आपण पाहिलेला आधीच is surrounded by 6 sodium positive ion. This is first sodium positive, this is second, third, fourth. आणि फिफ्थ कुठे असेल, दिस इज 2 डायमेन्शन. पण 3 डायमेन्शन अरेंजमेंट असते सोडियम क्लोराइड क्रिस्टलची. तर ती 3 डायमेन्शनल अरेंजमेंट आहे. फिफ्थ सोडियम पॉझिटिव्ह आयन विल बी इन दिस प्लेन. हे जे प्लेन आहे 3 डायमेन्शन जर बघितलं आपण इमॅजिन करा, पाचवा सोडियम पॉझिटिव्ह आयन समोरच्या प्लेन मध्ये असेल आणि सेम डिस्टन्स वरती बॅक साइडला जो प्लेन असेल सेम डिस्टन्स वर मागच्या बाजूला पण एक सोडियम पॉझिटिव्ह आयन असेल. म्हणजे हे 4 सोडियम पॉझिटिव्ह आयन फिफ्थ वन ह्या प्लेन मध्ये समोरच्या प्लेन मध्ये सेम डिस्टन्स मागच्या प्लेन मध्ये पण 6वा सोडियम पॉझिटिव्ह आयन असेल. सिमिलरली each sodium positive ion is surrounded by
6 number of chlorine negative ion to maintain the charge neutrality. So this is about the sodium chloride crystal. This is the example of ionic bond or ionic crystal. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आहोत आयोनिक बॉन्डच्या प्रॉपर्टीज और प्रॉपर्टीज ऑफ आयोनिक क्रिस्टल्स. ह्या लेक्चर मधलं लक्षात आलंय सगळं. आयोनिक बॉन्डची डेफिनेशन आपण सुरुवातीला पाहिलेली आहे. आयोनिक बॉन्डची डेफिनेशन काय आहे? द or ionic bond is formed by the actual transfer of electron from one atom to the other so that each atom acquires or it becomes electronically stable similar to the or it acquires the electronic configuration similar to the nearest noble gas atom or inert gas atom. ठीक है. तर त्या बॉन्डला काय म्हणायचंय? दिस टाइप ऑफ बॉन्ड इज कॉल्ड एज ionic bond. It formed by the actual transfer of electron so that each atom acquires a stable electronic configuration nearest to the noble gas atom or inert gas atom. ठीक है. त्याच्यानंतर the crystals resulting from this type of ionic bond are called as ionic crystals. त्याच्यानंतर पाहिलेलं आपण binding energy of the ionic crystal lies between 5 to 10 electron volt. ओके. त्याच्यानंतर आपण एक्झाम्पल ऑफ आयोनिक क्रिस्टल पाहिलेलं आहे. दॅट इज सोडियम क्लोराइड क्रिस्टल. ठीक आहे. सोडियम क्लोराइड क्रिस्टल मध्ये हाऊ द बॉन्ड इज फॉर्म, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलेलं आपण. देन सोडियम पॉझिटिव्ह आयन आणि क्लोरीन निगेटिव्ह आयन पाहिलेले, त्याची अरेंजमेंट पाहिलेली आहे. ठीक आहे. अजून एक आहे आयोनिक और बाइंडिंग एनर्जी ऑफ सोडियम क्लोराइड क्रिस्टल इज these are coordination number पाहिला आपण. that coordination number of each ion in the sodium chloride crystal is 6. त्याच्यानंतर binding energy of sodium chloride crystal is 7.8 electron volt. Okay, you have to remember this. Binding energy of the sodium chloride crystal is 7.8 electron volt. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आहोत. वी आर गोइंग टू स्टडी प्रॉपर्टीज ऑफ आयोनिक क्रिस्टल्स. ओके. वेलकम स्टुडंट्स. इन द लास्ट लेक्चर वी हैव सीन द डेफिनेशन ऑफ आयोनिक बॉन्ड. आयोनिक बॉन्ड ची डेफिनेशन पाहिलेली आपण. ऍक्च्युअल ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम वन एटम टू अदर एटम so that to acquire the similar electronic configuration nearest to the nearest neighbor or nearest inert gas atom or that noble gas atom. ठीक आहे. तर त्याला काय म्हणायचं आहे? ऍक्च्युअल ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन होत असेल तर तो आयोनिक बॉन्ड असतो. त्याची डेफिनेशन. त्यानंतर क्रिस्टल्स फॉर्म बाय आयोनिक बॉन्ड, त्याला म्हणायचं आयोनिक क्रिस्टल. आयोनिक क्रिस्टल मध्ये आपण सोडियम क्लोराइड क्रिस्टलचं एक्झाम्पल पाहिलेलं होतं. ओके. त्याच्यानंतर इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी द प्रॉपर्टीज ऑफ आयोनिक क्रिस्टल. सो व्हाट आर द प्रॉपर्टीज ऑफ आयोनिक क्रिस्टल? दैट वी विल स्टडी वन बाय वन. सो सी दिस. फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ द आयोनिक क्रिस्टल इज जनरली आयोनिक क्रिस्टल्स आर हार्ड अँड ब्रिटल. म्हणजे ते काय असतात? आयोनिक क्रिस्टल्स आर हार्ड अँड इट इज हॅव्हिंग हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट. म्हणजे आयोनिक क्रिस्टल्स कसे असतात? दे आर हार्ड अँड ब्रिटल. ठीक आहे. आणि त्याचा बॉइलिंग पॉइंट आणि मेल्टिंग पॉइंट काय असतं? इट इज हॅव्हिंग हाय बॉइलिंग अँड मेल्टिंग पॉइंट. आयोनिक क्रिस्टलचा बॉइलिंग पॉइंट आणि मेल्टिंग पॉइंट हा हाय असतो. तर हाय कशामुळे असतं? बिकॉज आयोनिक क्रिस्टलची बाइंडिंग एनर्जी आपण पाहिलेली आहे. इट लाईज बिटवीन 5 to 10 इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजे आयोनिक क्रिस्टल्स इज हॅव्हिंग द हाय बाइंडिंग एनर्जी ड्यू टू और लार्ज बाइंडिंग एनर्जी. ड्यू टू दिस लार्ज बाइंडिंग एनर्जी इट इज हॅव्हिंग हार्ड अँड ब्रिटल. म्हणजे ते काय असतात? हार्ड अँड ब्रिटल असतात. आणि त्याचा मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट हा हायर असतो. कारण हायर बाइंडिंग एनर्जी असेल तर आपल्याला त्याला हायर एनर्जी और लार्ज एनर्जी प्रोवाइड करावं लागेल टू मेल्ट और टू बॉइल दॅट
आयनिक क्रिस्टल्स. ओके, तर ती झाली त्याची फर्स्ट प्रॉपर्टी. सेकंड प्रॉपर्टी इज ॲट नॉर्मल टेम्परेचर दे आर बॅड कंडक्टर्स. नॉर्मल टेम्परेचरला जर आपण पाहिलं तर आयनिक क्रिस्टल्स काय असतात, दे आर बॅड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी बट इट्स कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. म्हणजे नॉर्मल टेम्परेचरला कोव्हॅलेंट क्रिस्टल काय असतील आपले, दे आर बॅड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. बट जर आपण टेम्परेचर इन्क्रीज केलं तर with increase in temperature their conductivity increases. So this is the second property of the ionic crystal. Then we go towards the third property. Generally ionic crystals are transparent to visible light. Okay, generally ionic crystals कशाला transparent असतात, they are transparent to visible light but it exhibits characteristic spectra or characteristics absorption peaks in infrared regions. Transparent generally ionic crystals are visible or transparent to visible region but it exhibit characteristic absorption peaks in infrared region. This is the third property of the ionic crystal. Then fourth is these are soluble in the polar solvents like water. म्हणजे पोलार सॉल्व्हंट मध्ये आपले आयनिक क्रिस्टल काय असतील, दे आर सोल्युबल. त्याचं एक्झाम्पल काय, पोलार सॉल्व्हंटचं एक्झाम्पल इज वॉटर. देन फिफ्थ प्रॉपर्टी ऑफ द आयनिक क्रिस्टल इज आयनिक क्रिस्टल्स फॉर्म क्लोज पॅक स्ट्रक्चर्स. आयनिक क्रिस्टल काय फॉर्म करतील, दे विल फॉर्म दी क्लोज पॅक स्ट्रक्चर. फर्स्ट युनिट मध्ये क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये आपण पाहिलेलं क्लोज पॅक स्ट्रक्चर. व्हॉट इज क्लोज पॅक स्ट्रक्चर अँड व्हॉट इज लूज पॅक स्ट्रक्चर. क्लोज पॅक स्ट्रक्चर मध्ये ज्याचा की कोऑर्डिनेशन नंबर काय असतो, 12 पेक्षा जास्त असतो. देन the sixth and last property of the ionic crystal that ionic bonds are non-directional in nature. Ionic bonds काय असतील, they are non-directional. ठीक है. So these are the general properties of ionic crystal. ठीक है. First काय पाहिले आपण, they are hard and brittle and having high melting and boiling point. Why this is? Because it is having the high binding energy, that is 5 to 10 electron volt. त्याच्यामुळे त्याचा मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट काय असतो, खूप हाय असतो. सेकंड, at normal temperature they are bad conductor of electricity but their conductivity increases with increase in temperature. ठीक है. Third, they are generally transparent to the visible light and exhibit characteristic absorption peaks in the infrared region. Fourth, these are soluble in the polar solvents like what? Fifth, ionic crystal form close pack structure. Okay. And sixth and last one, ionic bonds are non-directional in nature. So these are the general properties of ionic crystal that you have to remember. Okay. So this is about the ionic bond. First, strong bond मध्ये आपल्याला माहिती आहे टाइप्स ऑफ बॉन्ड्स आपण पाहिलेले, स्ट्रॉंग बॉन्ड्स अँड वीक बॉन्ड्स. स्ट्रॉंग बॉन्ड्स मधला फर्स्ट इज आयनिक बॉन्ड, ज्याची आपण डेफिनेशन पाहिलेली आहे. आयनिक बॉन्डची डेफिनेशन पाहिली, त्यानंतर हाऊ द आयनिक बॉन्ड इज फॉर्म, त्याच्यानंतर एक्झाम्पल पाहिलेलं आपण आयनिक बॉन्डचं, दॅट इज सोडियम क्लोराईड क्रिस्टल. त्याचं जनरल अरेंजमेंट पाहिलेली आहे, त्याचा कोऑर्डिनेशन नंबर पाहिलेला आहे. कोऑर्डिनेशन नंबर किती असतो, दॅट इज 6, म्हणजे नियरेस्ट नेबर atoms are 6 to the each ion of the sodium chloride crystal. त्याच्यानंतर त्याची बाइंडिंग एनर्जी पाहिली सोडियम क्लोराईड क्रिस्टलची 7.8 इलेक्ट्रॉन व्होल्ट. त्याची अरेंजमेंट पाहिली आहे. त्याच्या अरेंजमेंट मध्ये काय पाहिलं आपण, each sodium positive ion is surrounded by 6 number of chloride ion. Similarly, each chloride ion is surrounded by the 6 number of sodium positive ion. त्याच्यानंतर त्याच्या प्रॉपर्टीज ह्या लेक्चर मध्ये आपण पाहिलेल्या आहेत. सो दिस इज अबाउट दी ionic bond and properties of the ionic crystal. In next lecture we are going to study the covalent bond. Covalent bond मध्ये त्याची डेफिनेशन पाहणार आहोत आणि त्याचं एक्झाम्पल अँड प्रॉपर्टीज सेम याच्यासारखं. ओके, वन बाय वन वी विल सी. ओके, थँक्यू.